नमस्ते सबको। तो आप सभी कैसे हो? मैं आप सभी का स्वागत करती हूँ। गुड मॉर्निंग आप सभी को। तो देखो मैं रेडी होकर आ गई हूँ और रेडी बाल भी धो लिए मैंने। और आज ना मतलब आधे से ज़्यादा मम्मा को हेल्प की है मैंने घर में काम करने के लिए। सारा काम मैं ही कर रही हूँ घर का। और गायों को भी मैंने रेडी किया है, मतलब अच्छे से नहलाया है और ब्रश वगैरह कराया है। खाना भी मैंने खिलाया बनाकर उसको। तो ब्रेकफास्ट भी मैंने बनाया था। और आप सभी तो जानते हो कि पापा और मम्मा की दोनों की हालत बहुत ख़राब है, क्योंकि अब दादा अचानक से चले गए हैं ना। तो मम्मी मतलब मम्मा का सर दर्द हो रहा है, मम्मा की तबीयत ख़राब है, टेंशन लेके सर दर्द हो रहा है। मम्मा को जितना भी समझाओ पर मम्मा टेंशन ले ही लेती है। तो मम्मा को अच्छा ही लग रहा है। तो मैं मम्मा की देखभाल कर रही हूँ अच्छे से, उनके मतलब उनकी ख्याल रख रही हूँ। तो अभी मम्मा को दवाई देते हैं क्योंकि मम्मा बीमार है ना, मम्मा की तबीयत ख़राब है। तो यहाँ पे टैबलेट्स देने के लिए मम्मा के लिए पानी लेके जाते हैं। और मम्मा से कुछ बातें करना, आप और मम्मा भी आपसे बातें करेंगी और उनको समझाना कि टेंशन मत। स्टैंड पे लगा देना बेटा, दवाई लेके आ जाना, दवाई लेना। नमस्ते सर्वांना, नीचे कर देना। मम्मा की आवाज़ भी नहीं निकल रही, मम्मा बहुत खांस रही थी। ठीक आहे, कशा आहात? सर्व ठीक आहात ना? तर चला, बसलेली आहे उठून। पिलू सर्व घरातली कामं करत आहे। हाँ वही लेके ना, जो पापा ने अभी तो हॉस्पिटल में नहीं दिया, जो और खांसी वाले, वो तो लोग मैं बता देती हूँ, बात करने दे। तर चला, कोण आहे? अच्छा, मला वाटलं ते आले का। एवढी कंडिशन साहेबांची खराब झाली आहे ना, मला त्यांना म्हणजे सांभाळायचं मुश्किल झालेलं आहे, खूप प्रॉब्लेम। कारण आपल्या गावाकडे का नाही, हां ये रख दे जा, आणि गावाकडे बैठ जाई तरी, गावाकडे का नाही पिलू सगळं काम करायला लागले, सगळं। आज 7 दिवस झाले माझ्या सासऱ्यांना जाऊन, काही समजना, बघता बघता 7 दिवस झाले। आणि माझं डोकं असं 15 दिवसापासून स्टार्ट आहे, पण आता एवढं भयानक दुखतंय ना, थांबना झाले माझं। तर साईडला जावई बापू तर एवढे म्हणजे 3 दिवस तर अन्नाचा कण खाल्ला नाही, रडून बिडून आम्हीच चालले। म्हटलं आमची अवस्था कशी होणार? तुम्ही म्हणता की त्यांच्याकडे लक्ष दे। थोडेसे कमेंट आता वाचले मी, मोबाईल आम्ही कुणीच घेईना, कारण पप्पांची म्हणजे आई वडील दोघं गेले ना, एक तरी होतं म्हणून अशी हे होतं, म्हणजे मनात होतं ना, तर तो दोन्ही पण। त्यामुळे साहेबांची तब्येत खूप आहे खराब आहे, पप्पांच्या पिलूच्या बहुत खराब, आणि हालना करना। म्हणून आता का नाही जबरदस्तीनं सोनूला कालपासून शिकवते। सोनू कालपासून म्हणते पप्पा चलो, मेरे लिए कुछ समझ में नहीं आ रहा, कारण एग्जाम चालू आहे। पिलूचा एक झाला, कोणता हो गया मेरा कंप्यूटर एप्लीकेशन। हाँ कंप्यूटर एप्लीकेशन। हाँ मेरे फाइनल एग्जाम चल रहे हैं, अब उसके लिए तैयारी भी करनी पड़ती है, घर का काम उसके हेल्प भी करना है। थोडंसं भात डाळ भात एवढंच चाललेलं आहे, काही बनवत नाही। हे बघा आताशी थोडंसं बसले बसले कणिक मळलेलं असंच आहे बघा हात माझं, मी धुतलं पण नाही। चक्कर या लागली म्हणून हे दिसतंय का सगळं, चक्कर या लागली म्हणून परत इथंच बसली येऊन। खोकला म्हणजे निघायला लागला। आणि ह्यांना काय केलं माहिती आहे का, मी सोनूला हे म्हटलं बाबा पप्पा को कैसे भी करके घर से ले जा। तर सोनूला पप्पानी एग्जाम आहे पप्पा, मला पेनचं काय कळना, ट्रॉफिक खूप आहे तिकडं, कसं जाणार मी, असं करून करून का नाही सोनू घेऊन गेलाय। गायू रडून पप्पांपाशी जाईना, गायू भिले खूप त्यांना बघून, ते कधीच रडत नाही, कधी तुटत नाही आणि स्ट्रॉंग राहतात, कधी हसरा चेहरा त्यांचा, म्हणजे गायूसोबत खेळतात। तोच बघितलंय ना गायूनं, तर गायूला तोच चेहरा आठवतोय नुसतं। तशीच गायू म्हणजे घाबरलंय, ती लहान बाळ आहे, त्याला काय कळतंय की काय चाललंय घरात, काय नाही चाललं। तुम्ही म्हणता की मला हँडल कर, मी करते। कसं आहे गावाकडे कसं आपल्या घरातली पाहुणी पै नाहीतर घरातली असले की 4 माणसं येतात जातात, तो माहोल खूप वेगळा होतो। इथं काय त्यांना बघून मी दुखी होणार, मी किती स्ट्रॉंग राहू, मला होत नाही एवढं, मला हे होत नाही। आणि मी किती प्रयत्न करते, जाओ तुम जाओ 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 बेटा, हाँ जाओ पीछे से। हाँ तर का नाही ह्या मुलांची तू पिढाई करले ना बेटा, तर पिलू करते घरातली कामं, किती मी प्रयत्न करते ह्यांना, म्हणजे मी करते नव हाय, तुम्ही म्हणता ना त्यांना सहारा दे, मी देते। पण कसं आहे इथं मीच मी आणि तीच ती, हे मुलांची एक्झाम पण अशी वेळ आली ना, सोनूचा फायनल, ती गायू एक लहान
मग खूप मोठं हे दुःख आहे ना, मला हँडलच होईना झाले. ह्यांची अवस्था मला म्हणजे कंट्रोल करत येईना झाले. कुठं बसल तिथं रडायला स्टार्ट करायला लागलेत, नुसतं ती झोपणा झालेत, रात्र पण अशी त्यांची चालली, दिवस पण असं चाललंय की मी सांगू शकत नाही. तर त्यामुळे ना मी त्यांच्या मागं असते. तरी पण का नाही, भूक व्यवस्थित खाल्ल्यानंतर ती चक्कर बिकर तरी थांबल, ते पण जात नाही. मग त्यांना चमच्यानं आम्ही तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी 3 दिवस काही नाही खाल्लं. चौथ्या दिवशी थोडंसं रडून कुणी पकडलं, कुणी तोंडात घातलं, तेव्हा थोडंसं खाल्लं, पाणी पिले. चहा तर पितच नाही, तुम्हाला माहीत आहे ती. तर असं चाललेलं आहे. गावाकडे कसं एकमेकाला बघून अशी वेगळी शक्ती जागरूक होते, हे पीठ वगैरे लागलेलं आहे. आणि इथं वेगळं म्हणजे आमची सासूबाई गेल्या जेव्हा अचानक दिवाळीच्या दिवशी, मग आम्ही गेलो. तिथं कशी भरभरून नाही तर शेजार पाजारचे पाहुणे पण येते जाते, ती बघून ना थोडंसं माहोल वेगळा होऊन जातो की समजवते. इथं कोण म्हणजे फौजमध्ये हे असंच आहे, जे फौजी फॅमिली आहे ना त्याचं कोणी नसतं. किती येणार आपल्या घरी, इथं कोण कोणाचं नसतं असं आहे. तिला म्हणजे अशी अवस्था आहे ना, ना तिकडचा राहतो ना तिकडचा राहतो, असं आहे त्याचा परिवार. असं वाटतं ना फौजी आपल्यासाठी ती देशाची सेवा करतात, आपल्यासाठी लढतात, पण त्याच्यासाठी कोण नसतं असं होऊन बसतं. ही नोकरीच अशी आहे. आणि जे ह्या नोकरीला ही जॉब करतात फौजमध्ये आहे त्याच्या परिवाराला चांगलीच गोष्ट माहीत आहे. ठीक आहे, चांगलीच गोष्ट माहीत आहे. त्यामुळं खूप जाणीव आम्हाला आहे. तर तुमच्या म्हणण्याचं उत्तर हे मी देत आहे की मी खूप प्रयत्न करत आहे त्यांना इकडं तिकडं म्हणजे मागं फिरणं, पण का नाही त्यांना खूप कठीण व्हायला लागले माझ्यासाठी. कारण दोन्ही पण आई वडील असं ती म्हणतात की दात पडलं नव्हतं माझ्या आई वडिलाचं, झिजले नव्हते माझे आई वडील, थकले नव्हते माझे आई वडील, जमीन पकडले नव्हते, 60, 65, 70 पण क्रॉस नाही केलं त्यांनी. हेच असतं दिवसभर किती मी म्हणते पंडित. आता राजश्री गेली 2 वर्ष मी जाग्यावर होती, त्यांनीच मला स्ट्रॉंग बनवलं. तुम्ही बनवलं त्यांना, मी करते की त्यांच्या एवढी हिंमत माझ्यात नाही तरी मी करते. आणि 2 वर्ष राजश्री गेली येण्याच्या रोडवर, म्हणजे जे तिथं जाते तिथून कोण माघारी आलंय का आजपर्यंत, ती समजवते की मी त्या जागी कोण गेलं ना पंडित परत कोण येत नसतं. आणि ती जागा अशी आहे, आपण कुठून देवाला प्रार्थना केली या काय केलं तरीही येऊ शकत नाही. ज्याच्या नशिबात जेवढं आहे ती लिहिलं आहे ती आपल्याला नारच. ज्याला जेवढे दिवस राहायचं आहे तेच, ज्या दिवशी ज्याचं आहे त्याला जायचं आहे तो असंच आहे. मी म्हणते त्यांना खूप प्रेमाने पण समजवते, काय करू त्यांना म्हणते जगण्याची इच्छा नाही. मला असं वाटतं माझं कोण नाही, तडफडायला लागलेत हो म्हणून. आजपर्यंत त्यांची अवस्था कधीच बघितली, मीच घाबरते तर ती गायू किती घाबरत असेल. तर गायू खूप घाबरायला लागली. पापा मेरी की तरफ देख रहे नहीं है, पापा क्यों रो रहे हैं, पापा को किसने मारा, हेच असतं. तर समजवते. राजश्री आली नाही आली, आता 3 वर्ष होते. एवढंसं बाळ होतं, गायूला सोडून गेली, आजपर्यंत आली नाही. दादू आला नाही, आमच्या चुलते गेले नाही, कोण येते, आत्या गेले नाही, आता सासरे गेले नाही, कोण त्या जागेवर. हे मी माझंच परिवार नाही, सगळ्यांच्या परिवारातून गेलेत. माघारी याची रोड आहे का, ती जागा आहे का नाही, समजवते पूर्ण. पण काय करणार, आई बाप आहे शेवटी, आई बाप आहे नाही. त्यामुळे ना खूप कठीणाई होत असते. तर त्यात एक गोष्ट चांगली, हिथं जाग्यावर मी दिल्लीत आहे म्हणून चांगलं आहे. महाराष्ट्राचे आपले ताई लोक आहेत, खूप मोटिवेट करतात, फोन बी करतात, मीच उचलत नाही. सॉरी, तुमचे जे कॉल यूट्यूब फॅमिलीमधून पण केलेत, पुन्हा काय वाचते डोकं दुखते, पुन्हा ह्याच्यातून पण इथल्या ताई आहेत त्यांनी पण खूप केलेत. काय वेळ मुलांनीच उचलून बोललेले आहेत, काही वेळ मी उठत नव्हती. आज कालपासून ना थोडंच रात्री उठली, आता थोडंसं म्हणजे आता उठावं लागणार ना हळूहळू. जेवण तर मुलगीचा परीक्षा चालू आहे, सोनूची चालू आहे. बघा काय ओरडायला लागले, 1 मिनिट, ती मच्छरची गाडी असणार आहे तर का नाही, मच्छरची 1 मिनिट. त्यामुळे मी करत आहे, जेवढं आहे तेवढं करते. तर त्यात का नाही, आपले हिथं आपण आपलंच होतंय बरं का. जे इथं महाराष्ट्राच्या आपल्या बहिणी आहेत जेवढ्या, त्या येऊन मला भेटून गेल्या,
आणि सांगितलं तू स्ट्रॉंग राहा जयश्री, तू उठ आणि भावना हे कर, त्यांना खूप मोठं दुःख आहे, तू स्ट्रॉंग राहा. म्हणून जसं तुम्ही समजवताय त्याच प्रकारे 1 मिनिट लई जोरात ती मच्छरची गाडीचा आवाज काय थांबणार नाही. तर चला ताई लोक आले, मला खूप आनंद झाला. काय आनंद होतो, आले होते इथंच बसलेली, उठता येत नव्हतं. मला बघितलं असं हात लावून. छायाताई आले होते, विद्याताई आल्या होत्या, जयाताई आल्या होत्या, राणीताई आल्या होत्या आणि कुंभारताई म्हणजे प्रियंकाताई आल्या होत्या. आणि परत छायाताईंचा पण कॉल आला होता मागल्या दिवशी की ताई जेवण घेऊन येते. मी म्हटलं नको ताई, पिलूनं बनवलं होतं. आणि म्हटल्या कुंभारताई मी घेऊन येतो. कुंभारताई म्हणजे आपल्या प्रियंकाताई आणि खूप चांगले आहेत. म्हटलं जेवण घेऊन येतो. मी म्हटलं नको ताई, बनवलेलं आहे. चला विचारलं, खूप आनंद. आणि खरंच त्यांनी तयार पण केलं होतं जेवण, पण पिलूनं पण बनवलं होतं ना. भात बी डाळ भात शिकलंय ती आता. तर इंडक्शनवर काय नाही, इंडक्शनवर. तर मी म्हटलं मना केलं, पण आपली ती आपलीच होते बरं का महाराष्ट्राचे. मग आले होते, बसले, सांगून थोड्या वेळातनं वेळ काढून येते. कुणापाशी एवढा वेळ आहे, लांब लांब राहते, लांब लांब एकत्र होऊन सगळे आले होते, भेटून गेले. आणि ह्यांना म्हणले काय ह्यांची अवस्था ठीक नव्हती, हे ना तिकडं बस आत होते इथं बसून. आणि मला बघितलं आल्या आल्या पूर्ण मी अशी कापत होती, तापलेली. जयश्री काय हालत केली, ठीक राहा म्हणून सांगून गेले. मुलं बघ तू असं केल्यावर दादांचं कसं, त्यांचं सर्वांचं बरोबरच आहे, काय करू मी. बघा आली बघा परत, लई डोक्याला त्रास आहे या यमनाचं. तर चला आता हळूहळू ठीक वाटतंय, गोळ्या औषधं चालू आहेत. पाणी पिते, पाणी तोंड सुकतंय, जळजळ होते मला, पाणीच पेना खायना. हो का डोळ्याला असं पापणे केलं की गोल फिरतंय. गळा सुकतोय. रात्री 3:58 मी बसलेली. ह्याच्या पण पोटात काहीतरी होतं, म्हणजे आज पाणी नाही व्यवस्थित. ते अजीब सासू तोडून, त्यांचं पण शेम आणि माझं पण शेम पेन. मग त्यांना पण इथं झोपलेले हॉलमध्ये. इथं गाय होती, गायला सोडत नाही. गायला झोपलं की आणून देते. गाय म्हणजे हे गाय झोपली तर गायो त्यांचा अवस्था बघून येणार, नुसतं पप्पा. मग बोलवतेत किती, पण त्याचा चेहरा असा बघून तिने कधी बघितला नाही, पण रडत असते. तर चला मी येते, काळजी घ्या. आता किती रडून फिडून कोण ऐकणार नाही, नाही येणार नाही, हे का नाही. पण हळूहळू विसरायला आई बाप आहे. फौजी साहेबांना टाइम लागल, आम्हाला पण टाइम लागल. आता मला सगळीकडून तेच म्हणते तू स्ट्रॉंग राहितल्या ताई, तुम्ही सर्व फोनवर सगळे म्हणतात. आता काय करू, जेवढं मला होतंय मी तेवढं करत आहे का नाही. तर चला आता गोळ्या औषधं घेते. किती वाजले, बरोबर 11 वाजले. 11 वाजले. आता मला पिलूने चहा दिला आणि सोनू घेऊन गेलाय. विसरून जाते बघा, परत सांगते. सोनू पप्पांना घेऊन गेलाय. किती वाजता, 10:35ला घेऊन गेलाय. मी म्हटले 1 तास बाबा, बोर्डाची पेपर असून तू काय कर, पुस्तक हाऊस घे. पुस्तक घेऊन गेलाय पप्पा. आणि गाईला जबरदस्तीने पाठवलंय. आजचे हे पापा बहुत हस रहे है म्हणून. म्हणजे ती पळापळीकडे केली की थोडंसं लक्ष बसून तरी डोळ्यानं बघत बसते. तू अभ्यास कर पार्क मध्ये साईडला बसून. आणि तिथं आहे ना 35 पिरियड म्हणते त्याला, तिकडं. मग तिथे गेलेत. आता बघू तिथनं. आता मोबाईल घेऊन गेलाय का नाही काय माहित. पिलू दादू मोबाईल ले गया. त्याला पिलू पण बसलेली आहे. हे आवाज येत नाही तुम्हाला. तर भेटते, आता उठते, काम करते, थोडस साहेब त्यांना काहीतरी बनवते, भाजी बिजी. किती 7 दिवस झाले. सासरे आणि सासूबाई आमचे 3 महिन्यात अचानक गेलेत. आणि तसलं मरण देवा शक्यच कुणाला नाही नसत. मी आज तर बघितलं नाही. झोपेतच जिथं झोपल तिथं आजपर्यंत शक्य नाही. झोपल्या जागी जसं झोप आहे तशीच. ठीक आहे. असे त्यांना तसाच विचार येतो की कसं होऊ शकतं, विश्वासच होईना, अजिबात विश्वास होईना, असं कसं होऊ शकतं, असंच म्हणत असते. ना जरी पडले ना काही दुखतंय ते असं कसं होऊ शकतं. झोपले की उठलेच नाही माझे आई वडील, असं कसं होऊ शकतं. फक्त हेच करत बसलेले आहेत. त्यामुळे मी म्हणते चांगलं आहे, पुण्य केलं म्हणून तसं असं समजवते. म्हणजे माझ्या
पद्धतीने जेवढं मला होतंय ते समजवत असते मी. 3 महिन्याआधी आमच्या सासूबाई नंतर सासरे आणि सेम दोघांचं सेम मरण. असं देवा त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि माझ्या लेकरावर माझ्या परिवारावर कृपा राहावी एवढी विनंती आहे. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि धन्यवाद सर्वांना. आणि काळजी घ्या. आजकालचं मरण आजकाल खूपच हार्ट अटॅक वाढलेत.